कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली। या बैठकीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर अनिल रोहनकर आदी उपस्थित होते। कोरोना बाधितांवर उपचारानंतर ते बरे झाल्यावर घरी सोडण्यात येते, मात्र उपचारानंतरही काळजी घेणे तितकेच गरजेचे असते। त्यामुळे त्यांच्या दक्षता समुपदेशनासाठी यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले। याबाबत बरे झालेल्या रुग्णांनी घ्यावयाची काळजी, फिजिओथेरपी, मेडिटेशन याबाबत स्वतंत्र सुविधा दिली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे। कोरोना प्रतिबंधासाठी तपासण्यांची संख्या वाढवावी, त्याचप्रमाणे लसीकरणाचा विस्तारही होणे आवश्यक आहे। व्यक्तीला आपल्या चाचणीचे निष्कर्ष वेळेत कळावेत यासाठी SMS सुविधा सुरू केली आहे, मात्र ती खंडित होता कामा नये। लसीकरणाबाबत नोंदणी केलेल्या व्यक्तींना जाणाऱ्या संदेशातही अचूकता व स्पष्टता नसल्याबाबत तक्रारी आल्या आहेत, असे होता कामा नये। संपर्क यंत्रणा सुरळीत, सुस्पष्ट, जलद व अचूक असावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले आहे। कोविड-19 बाबत तपासणी करणे, आवश्यकता वाटल्यास नमुने घेणे व संबंधितांना उपचार मिळवून देणे यासाठी कोविड तपासणी व जनजागृती व्हॅनचा शुभारंभही पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला। कोविड तपासणी आणि जनजागृती व्हॅन ठिकठिकाणी जाऊन जनजागृती करणे, संशयितांचे नमुने घेणे व त्यांना उपचार मिळवून देणे यासाठी ही व्हॅन सर्वदूर फिरेल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी दिली आहे। कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक त्रिसूत्रीच्या प्रसाराचे कामही व्हॅनमधील नियुक्त मनुष्यबळाकडून केले जाईल, असे डॉक्टर निकम यांनी सांगितले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।